आपल्या सोबत मनोज जरांगे पाटील आहेत. ते आता मुख्यमंत्र्याच्या दिशेने निघाले. काय प्रतिक्रिया आहे? मराठा समाजाला मिळू देणार नव्हते अशी भाषा करायची. मिळू देणार नाहीत, सगळे सोयऱ्यांचा मिळू देणार नाहीत, असं करणार नाहीत, हे होऊ देणार नाहीत. जसं की एखाद्याला जमीन असती तर त्याचा 7/12 नसतो, तसा प्रकार झाला होता. सगळे सोयरीचा घ्यायचा आहे, पण ते 7/12वर पाहिजे, म्हणजे त्याचा कायदा पाहिजे. कायदा बनवला का नाही? लोक म्हणले मिळून बनवला का नाही कायदा? कुठ्या उपटून गुलाल फेकला का नाही? बनलाच. छगन भुजबळला काय सांगायचं? त्याला काय सांगत नाही आता. त्याचा विशेष कार्यक्रमच संपला आणि पुढे अडचण वेळ आल्या तरी हे पठ्ठा लाडणारे पुन्हा मरण उपोषण करीत. पण सगळ्या सोयरे या कायद्यासाठी, या JR साठी पुन्हा मुंबईत धडक मारी. पुन्हा जरी यांचं काय असलं तरी, पण आज आमचा कायदा झाला त्याच्यामुळे सगळ्या सोयरा हा आता कायद्याच्या चौकट झाला. मुंबईला जाईन आणि आरक्षण घेऊनच येईल, नाही घेतलं तर बापाचं नाव सांगणार नाही, हे शब्द होते. बदल केला का नाही? सत्य बापाचं नाव बदलून ठेवून म्हणलं तो जर अध्यादेश नाही घेतला तर. आणि सगळ्या सोयऱ्यांचा आधी घेतला. हे सगळं श्रेय माझ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आहे. यांच्यामुळे शक्य झालंय, कारण ताकदीनं इथं मराठी धावून आले ताकदीनं. त्यामुळे हे सगळं श्रेय माझ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा. सगळा विजय महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा. ते मनाने दिवाळी लय दिवसाचं मिळाल्यामुळं साजरी करायला लागले. बरं दादा, नाही स्थगित नाही. आंतरवालीत गेल्याच्या नंतर आम्ही सगळे विचार करून ते काय करायचं त्याच्याबाबत निर्णय घेऊ. ते स्थगित शब्द गेला माझ्याकडून, पण ते मला असं म्हणायचं की सगळ्यांचा विचार आम्ही घेऊन तिथून पुढे आंदोलनाची दिशा ठरवू असं म्हणायचं होतं. पण तेवढे ते अलीकडचा शब्द घेण्याऐवजी पुढचं तोंडातून येऊन गेलं की स्थगित करतो. आम्ही सगळ्यांचा विचार करून करणार आहे. मला सांगा पाटील, या लोकांच्या चेहऱ्यावर तुम्ही काय पाहताय? आनंद खूप दिवसाचं मिळत नव्हतं. सगळे सोयरे ही व्याख्या कायद्यात येणं खूप अवघड होतं. जाहीर सांगतोय मी, खूप अवघड होतं ही व्याख्या आणि याचा कायदा होणं. ती कायदा खेचून आणणं एका शब्दासाठी ते मराठ्यांचं यश, बाकी कोणाचं नाही. लाठी खाल्ल्या, गोळ्या खाल्ल्या, ह्या सगळं आठवतंय का तुम्हाला? आता काय काय तुमच्या डोळ्यासमोरून गेलंय? लय भयान त्रास सहन केला माझ्या मराठा समाजाने. विनाकारण खोट्या केसेस झाल्या, जेलमध्ये गेले. काही बांधव ऍक्सिडेंटमध्ये अपघात झाले त्यांचे, तर अपघातामध्ये त्यांचे पायाला अंगाला दुखापत, याला त्याला दुखापत असं झाली. काही माझ्या मायबाप बांधवांचं बलिदान सुद्धा याच्यासाठी 200-250 गेले. अण्णासाहेब पाटलांपासून विनायक मेटे साहेबांपर्यंत, अण्णासाहेब जावळे पाटलांपासून 250 ते 300 जणांचे बलिदान गेले. आज ते स्वप्न साकार झालंय आमच्या बलिदान गेलेल्या बांधवांचं. निष्पाप हजारो केसेस झाल्या होत्या, त्यांच्यावरती सुद्धा झालंय, ते सुद्धा ही झालंय. बरं, तुम्ही अनेकदा रडला, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. खरं तर हे सगळे तुम्हाला कष्ट तुमच्या डोळ्यासमोर उभा राहिले असतील, ते अश्रू आज फळाला आले. नक्कीच लय त्रास भोगला. शरीर साथ देत नव्हतं, तरी लढलो. मला प्रत्येक जण म्हणायचे हे मुंबईला जाणार मोकळ्या हाताने माघारी आणणार, मुंबईला जाणार मोकळ्या हाताने माघारी आणणार. म्हणजे मराठा समाज नाही, इतरत्र आणि काही मराठ्यातले 5-50 जण असं एका तसं एका. मी तुम्हाला सांगतो 3 घंटे, पहिल्यांदा सांगतो तुम्हाला 3 घंटे त्याच्यावरती विचारमंथन झालंय. असा ही पाडलाय, 30 पाडलाय एका शब्दाचा. तज्ज्ञांनी, वकिलांनी हायकोर्टाच्या या व्याख्येबद्दल, या सगळ्या स्वाऱ्याबद्दल जेव्हा त्यांनी फायनल केलं, जवळपास 2 वाजताच्या दरम्यान, रात्रीच्या 2-1-1:30च्या दरम्यान, की आता हे पक्क आहे, ही व्याख्या बरोबर आहे आणि मराठा समाजाला आरक्षण याच्यात ओके झाले सगळ्या सोयऱ्यांना. त्याच वेळेस मी बाहेरून पोरांना समाजाला विचारलं असं असे काय करायचंय. आधी त्यांना विचारलं, म्हणजे मायबाप मराठा समाजाला बाहेरून विचारलंय अगोदर, आणि ते म्हणले मग आता आपलं जर हे निघालेत जवळपास 8 शासन निर्णय जवळपास त्यातले. तुमच्यावर या ठिकाणी आरोप झाले पाटील, तुमच्यावर अनेक आरोप झाले, तुम्हाला घेरलं गेलं, तुमचं आंदोलन मोडण्यासाठी अनेक डाव टाकले गेले. या सगळ्यातून पार करण्याची ताकद कुठून आली? माझा समाज फक्त माझ्या पाठीशी उभा राहिले, ते डगमगला नाही. किती ट्रॅप रचून द्या, किती माझ्यावर आरोप करावे, समाज म्हणायचा अजिबात नाही. हा मराठा, आम्ही तुझ्या पाठीशी आहेत. कोण येते 5-50 जण, हे काय मालकी, हे काय यांची मराठ्या जीवावर मोठी झालेली, अजिबात तुम्ही हपकायचं नाही म्हणे. मग मुंबईत आल्यावर काही पण ट्रॅप रचले होते, असं करू तसं करू, मिळणार नाही, मिळू देणार नाहीत.
असं सगळं उधळून राहिलं माझ्या मराठीत सगळं. आणि मी पण धाडस लावलं यावेळेस काही होईन गाड्या म्हणलं मेलं तर हरकत नाही, त्या ट्रॅपला पण भ्यायचं नाही आणि आंदोलन कसं मोडतेच आणि अध्यादेशच कसा देत नाही. कारण प्रत्येक जण म्हणायचा सगळ्या स्वैऱ्यांचा अध्यादेश काढणं हे साधं सोपं नाही, ही नवीन शब्द आहे, यासाठी कायदा होत नसतो. बरं मला एक सांगा, हे उपोषणाचे 16 दिवस, कुठे 10 दिवस, कुठे 5 दिवस, असे सगळे कसे होते? हे सगळे कसे होते हे दिवस? नाही हे खरं आहे आणि माझ्या मराठा समाजाने खूप कठीण संघर्ष यात केलेला आहे. त्याच्यामुळं आज हे मराठ्यांचा विजय. खूप जण म्हणत होते माकडं काही 50-50 जण होते, होणार नाही. सगळ्या सोयऱ्यांचा शब्द कुठं शक्य आहे का आणणं आणि सगळ्या सोयऱ्यांचा शब्द येत असतो का नवीन काही बी आणि मुंबईत जाऊन काय होणार नाही. तिथं जाणार बसणार, हे सरकार यांना आमकं करणार तमकं करणार, हे पोरग दुसऱ्याच्या लेकराला फसून न्यायला लागलंय, केसीस करून घेईन, जाळपोळ करून घेईन, लोकांचं बरबाद होईल, अशा खूप अफवा पेरल्या आणि याच्या पाठीशी मोठमोठाले नेते सुद्धा होते. मुंगेला धक्का लागला नाही, माझ्या मराठा समाजाला धक्का लागला नाही आणि माझ्या मायबाप मराठ्यांनी आणलं का नाही खेचून, अरे याच्या खोट्या उपटून सगळ्या खोट्या फिट्या मोडून खेचून आणलं ते सगळ्यांसाठी आणलं. तर तुला काय करायचं? तुम्ही शहागडला म्हटला होता तुम्ही आरक्षण मागून तर मराठीची आवाज सांगणार नाही तर नाही सांगणार. खरंच करून दाखवले बापदादे मराठ्यांच्या जीवाने, खरंच करून दाखवले. कारण 7-12 जमिनीचा महत्वाचा नुसतं जमीन असून किंमत नव्हती, जमिनीचा 7-12 मिळाला. 7-12 हे कायदा म्हणजे हे 7-12 आहे मराठ्यांचा सगळ्या सोयऱ्यांचा, सगळ्या सोयऱ्यांचा कायदा. 10 दिवस लेट पण फायदा होणार. कायदा तर झाला, याच्यात मराठ्यांचा विजय होऊ देत होते. नवीन कायदा पारित झालेला आहे पाटील. राजपत्र नवीन आहे. त्या आंतरवलीच्या त्या जेडीमध्ये तुम्ही ते वाक्य म्हणला होतात हे भुजबळ, ते एकदा जरा समाजाला सांगा ना. नाही ते तर जाऊन द्या. नाही मुंबईतून अरे आणलंच ना मी खोटे उपटून मुंबईत जाऊन आणि मुंबईत जाऊन काही नाही तर अशा धमकी दिल्या आम्ही मुंबईत जाऊ, मग त्यांना दिलं तर घेतला का नाही? घेतलाच. तुम्हाला 3 GR एक राजपत्र दिलेलं आहे, काय काय आहे सगळ्यांचं? राजपत्रावरती अध्यादेश राजपत्रावरती फक्त सगळे सोयरे एवढाच विषय, त्याची नोंद मिळाली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं, हेच त्याच्यावरती. आज माझा समाजाच्या चेहऱ्यावर आनंद आहे, कारण होऊ देत नव्हते ते मराठ्यांनी आज खेचून आणलं. आम्ही सांगितलंच होतं अंतरवालीचं, जर दिलं नाही तर आम्ही खेचून आणणार पण माघारी येणार नाही. आणलं. डाव टाकणारे कोण कोण होते? डाव टाकणारे ते जरा सांगा. राजपत्र काढून डाव टाकणारे कोण कोण होते? नाही ते नाही, आता जाऊन द्या. आता ते झालं सोयला, ते पुढं आले नाही सपाट्यात. आज बघा आज सुद्धा लाखानं लोक आहेत. आपल्या कॅमेरामॅनला सांगितलं ना, पुढं सुद्धा लाखानं आहेत आणि मागं सुद्धा आहेत. ही मराठा समाजाची हे श्रेय विजय सगळा मराठ्यांचा. जगातलं पहिलं आंदोलन आहे ज्याला थेट अध्यादेश काढून राजपत्र काढून न्याय देण्यात आलाय. पण त्याबाबत नाही समजा माहित मला, पण राजपत्र जर तुमच्या माहितीनुसार जगात आतापर्यंत इतक्या अर्जंट कोणाला दिलं नसेल तर मग मात्र हे 100% पहिले. हे सगळ्या मराठ्यांना आरक्षणाचा लाभ कसा होईल हे जरा सविस्तर सांगा. सगळ्या मराठ्यांना या आरक्षणाचा लाभ कसा होईल, नाही जाणार. ह्या सगळ्या उपोषणाचा लाभ कसा होईल हे सगळं हो, जल्लोषाला लागले मराठी. खूप दिवसानंतर मिळाले दादा आम्हाला. कोणाचं काय ऐकायचं नाही, मिळालंय. याचा मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाहीर सांगतो. हे जे राजपत्र काढलंय जो अध्यादेश आहे, याच्यावरती एका शब्दावरती हायकोर्टाचे मुंबईचे वकील अभ्यासक यांनी कीस पाडला एका शब्दाचा. त्याच्यानंतर डिक्लेअर केलंय आम्ही हे घ्यायचा का GR का आणखी आंदोलन पुढे थांबायचं. ते म्हणले राईट आहे, करेक्ट आहे. ह्यो शब्द कधी येतच नव्हता, हा शब्द ऐतिहासिक आहे आणि काहीच नव्हतं. किमान या आंदोलनामुळे मराठ्यांच्या पदरात सगळ्या सोयरा पडलाय आणि 57 लाख प्रमाणपत्र पडले आणि प्लस त्याच्या नातेवाईकाचे काही पडले, म्हणजे 2 ते 2.5 कोटी मराठा समाज आता हळूहळू या आरक्षणात जाणार आहे. 2, 4, 10 दिवस लेट होईल सगळ्या सोयऱ्यांचं, पण कायदा पारित झालाय. आता गोरगरीब मराठ्यांच्या सोयऱ्यांना सुद्धा याच्यापेक्षा मराठा कोणी जर काही म्हणत असलं ते याचं काय त्याचं काय खरं, याचं काय, कायदा झालाय मराठ्यांनो. अध्यादेश निघाला, राजपत्र निघालंय, विजय मराठ्यांचा झाला, मराठ्यांचा आणि सगळं श्रेय मराठ्यांना. पाटील, आता हा कायदा जरी झाला असला तरी हा कोर्टामध्ये चॅलेंज होऊ शकतो, तर ही टिकवायची जबाबदारी कुणाची? सरकारची. हा, आणि काय होणार नाही चॅलेंज फिलेंज काय नाही होणार. हे बघा तसं पाहिलं तर मग मराठ्याचं काही चॅलेंज करते काही पण. आम्ही मागास असून चॅलेंज केलं, पण शेवटी कायदा झाला का नाही. उदाहरणार्थ एखादी जमीन आहे आणि एखादी जमीन आहे
आणि त्या जमिनीचा 7/12 नाही तर काय अर्थ आहे ती माझी म्हणून. तसा सगळ्या सोयऱ्यांचा कायदा झालाय. त्यामुळं मराठ्यांसाठी आज कायदा पारित झालाय आणि ती एक प्रकारचा मराठ्यांचा 7/12 घेते राजपत्र म्हणजे सगळ्या सोयऱ्यांना आज जाण्याची. म्हणून सगळ्या मागण्या झाल्या. केसेसबद्दलचे मुख्यमंत्री साहेबांना की तेही माझं घेते आणि म्हणून